मुंबईत घर घ्यायचंय नाही घेता येणार किंवा घेता आलंच तर इथून पुढे 109 वर्ष लागतील। तुम्हाला वाटत असेल की हा एक जोक आहे, पण वास्तव त्यापेक्षा विनोदी आहे। टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेली ही बातमी वाचून गरगरेल। या बातमीतला डेटाच असं सांगतोय की मुंबईतल्या चांगलं आर्थिक उत्पन्न असलेल्या टॉप 5% कुटुंबांना जर 110 स्क्वेअर मीटरचं घर घ्यायचं असेल तर त्यासाठी बचत करायला 109 वर्ष जातील। आता हे टॉप 5% कोण? तर असं 4 जणांचं कुटुंब ज्यांचं एकत्रित दरमहा उत्पन्न 89,408 रुपयांच्या आसपास आहे, त्यांना श्रीमंत म्हणता येईल। या अभ्यासासाठी टॉप 5%चं उत्पन्न समजायला त्यांनी मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे MPCE काढलं, म्हणजे एका व्यक्तीने एका महिन्यात सरासरी किती पैसे खर्च केले याचा अंदाज। हे एक कुटुंब किंवा व्यक्ती त्यांच्या दररोजच्या गरजा म्हणजे अन्न, आरोग्य, शिक्षण आणि इतर खर्चांसाठी किती पैसे खर्च करतोय याचं हे मोजमाप आहे। सो मुंबईतल्या टॉप 5% साठी हा MPCE पर पर्सन 22,353 रुपये इतका आहे, म्हणजे 4 जणांच्या कुटुंबासाठी मासिक उत्पन्न 89,400 रुपये इतका आहे। आता देशभरातल्या प्रमुख शहरांच्या टॉप 5% श्रीमंतांच्या उत्पन्नाची त्या शहरांमधल्या साधारण 110 स्क्वेअर मीटर घरांच्या किमतीशी तुलना केली तर जर मुंबईकरांनी वर्षाला फक्त 3.2 लाख रुपयाची बचत केली तरी सुद्धा शहरात घराच्या किमती इतक्या जास्त आहेत की त्यासाठी पैसे जमवायला त्यांना 109 वर्ष बचत करावी लागेल। म्हणजे जर आजपासून बचत सुरू केली तर त्या पैशातून तुमचा खापर पणतू किंवा पणती मुंबईत घर घेऊ शकेल। देशातल्या इतर शहरांबद्दल बोलायला गेलं तर गुरगावमध्ये असं घर घ्यायला 64 वर्ष बचत करावी लागेल। बंगळुरूमध्ये 36 वर्ष तर दिल्लीमध्ये 35 वर्ष जातील। देशातल्या प्रमुख शहरांपैकी एकट्या चंदीगडमध्ये तुम्हाला सर्वात कमी म्हणजे घर घेण्यासाठी 15 वर्ष बचत करावी लागेल। पुन्हा एकदा आठवण करून देते, हे आकडे देशातल्या टॉप 5% साठीचे आहेत। इतकं दरमहा उत्पन्न असलेली किती लोक या देशात असतील? त्यांना तर मुंबईत घर घ्यायचं स्वप्नही परवडू नये। त्यांनी गाणंही म्हणू नये की 2 दीवाने शहर में आबुदाना ढूंढते हैं, नाही सापडणार।